मित्रांनो, आपण मैलोनमैल चालून मंदिरात देव शोधतो. तासनतास रांगेत उभे राहतो. पण तुम्हाला माहितीये, संत एकनाथ महाराजांना साक्षात विठ्ठल एका तहानलेल्या गाढवाच्या डोळ्यात भेटले होते. तर कसे, ते ऐका. ही गोष्ट आज तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. महाराज काशीहून गंगाजल घेऊन रामेश्वरला निघाले होते. अंगाची लाही लाही करणारं ऊन आणि खांद्यावर गंगेचं पवित्र तीर्थ. नियम असा होता की हे पाणी फक्त रामेश्वरच्या महादेवालाच अर्पण करायचं. पण वाटेत त्यांना एक तहानलेलं गाढव दिसलं. तहानेनं व्याकुल होऊन ते मृत्यूशी झुंज देत होतं. सोबतचे लोक ओरडले, महाराज, हे काय करताय? हे पवित्र जल गाढवाला पाजलं तर तुमचं सगळं पुण्य जाईल. पण नाथांच्या कानावर ते शब्द पडलेच नाहीत. त्यांना दिसलं ते फक्त त्या जीवाचं दुःख. त्यांनी क्षणाचाही विचार न करता गंगेचा हंडा त्या गाढवाच्या मुखी लावला. त्या मुक्या प्राण्याने तृप्त होऊन जेव्हा नाथांकडे पाहिलं, तेव्हा नाथांना त्या डोळ्यात प्रत्यक्ष रामेश्वर दिसले. लोक म्हणाले, आता रामेश्वरचं दर्शन कसं घडणार? नाथ शांतपणे हसले आणि म्हणाले, या मुक्या जीवाच्या डोळ्यात जे समाधान मिळाले, हेच माझ्यासाठी कोटी तीर्थाचं पुण्य आहे. देव मंदिरात नाही, तो प्रत्येक सजीवात आहे. मित्रांनो, दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातली माणुसकी आणि प्राण्यांमधली संवेदनशीलता जपा.